मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या जयंतीच्या निमित्ताने अनेक उपक्रम समाज आणि लोकाभिमुख यांना आवश्यक असलेले दरवर्षी दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण करत असतो आणि खरं म्हणजे यावेळेस धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला ठाणे महापालिकेवरचा धर्मवीरांनी लावलेला भगवा आज अधिक यावेळेस तेजाने तळपतोय। आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड या विजयाने मोडून टाकले। त्याच्या मागे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रेरणा, त्यांचे आशीर्वाद हेच कारणीभूत आहेत आणि म्हणून दिघे साहेबांच्या विचारांनी, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण पुढे जातोय। ठाणे जिल्हा हा जसं आपण नेहमी म्हणतो बालेकिल्ला, दिघे साहेबांचा बालेकिल्ला शिवसेनेचा ठाणे जिल्हा, त्याप्रमाणे कायम राखण्याचं काम या ठिकाणी केलं। ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांवर देखील भगवा झेंडा या ठिकाणी डौलाने फडकलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आज आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय। म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेना संपूर्ण राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। ही मोठी आपल्यासाठी उपलब्धी आहे। त्यानंतर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। ही देखील आपल्यासाठी गर्वाची बाब आहे आणि महापालिका झाल्या ज्या निवडणुका, त्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील शिवसेना दुसऱ्याच क्रमांकाचा पक्ष ठरला। ही देखील आपल्यासाठी खूप मोठी समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे आणि म्हणूनच या सगळ्याच्या पाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि त्यांची शिकवण, त्यांनी दाखवलेला जो काही त्यांनी मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने आपण पुढे जातोय आणि त्यामुळेच अगदी अल्पावधीमध्ये या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना वाढती आहे। काही लोक म्हणत होते शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे, परंतु या झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरली आणि हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून ही विजयी घोडदौड जी आहे यापुढे अशीच चालू राहील। आपण 80% समाजकारण, 20% राजकारण हा मूलमंत्र घेऊन पुढे चाललोय। हा गुरुमंत्र आपण घेऊन पुढे चाललोय। निवडणुका असू द्या नसू द्या आपलं काम सुरू असतं। शिवसेना, आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासूनचं आहे। माझ्या लाडक्या बहिणींनी देखील या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला भरभरून आशीर्वाद दिले, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू करण्याचं कारण एवढंच होतं की या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या तमाम माझ्या माता भगिनी आहेत, या अपार कष्ट मेहनत करतात, आपलं कुटुंब चालवतात, त्यात येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या मी जवळून डोळ्याने पाहिलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या कुटुंबाची देखील अडचण आईची, पत्नीची पाहिली आहे आणि म्हणून जेव्हा मला सत्ता माझ्या हातात आली, जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, त्यावेळेस ही योजना सुरू केली। अनेक लोकांनी अडवली, अनेक लोकांनी त्याला यशस्वी होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले, परंतु ती सुरू राहिली आणि यापुढे देखील कायम सुरू राहणार। कोणी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हे नेहमी मी सांगत असतो आणि अनेक सक्सेस स्टोरी पाहतोय। अनेक लोकांनी छोटा मोठा व्यवसाय केलाय, काही लोकांना तर अति दुर्गम भागामध्ये, मी आता जिल्हा परिषदेच्या प्रचार सभांना काल गेलो होतो, एका अतिशय दुर्गम भागात, दुर्गम गावामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुटुंब अतिशय गरीब होतं। त्यांना पाहिल्यानंतर कसं राहतात
कसं घर चालवतात असा प्रश्न पडला आणि त्यांनी सांगितलं, त्यांना विचारल्यानंतर आम्ही म्हणाले भात पिकवतो, नाचणी पिकवतो, पण तुम्ही दिलेले 1500 रुपयामध्ये आम्ही तेल, मीठ, मसाला सगळं वापरून आमचं कुटुंब चालवतो. हे आम्हाला मोठा आधार मिळालेला आहे. काही कुटुंब अशी आहेत, काही कुटुंब एकत्र येऊन व्यवसाय करतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने जे काही बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांनी जे आपल्याला शिकवलंय त्याचा परिपाक म्हणून आपण गेल्या 2.5 वर्षात माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात लाडकी बहीण योजना झाली, लेक लाडकी लखपती योजना झाली आणि ST मध्ये 50% सवलत झाली, मुलींना उच्च शिक्षण झालं, कितीतरी योजना आपण केल्या. आपल्या महिला बचत गटाला आपण ताकद देतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबातली महिला, मग आपली बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, हे कुटुंबाचा एक आधार आहे. त्यांनाच आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आनंद दिघे साहेब नेहमी सांगायचे. काय त्यांचं एक असायचं, काय जिसकी काय घरची, म्हणजे ज्यांच्या घरातली महिला दुःखी त्याचं संपूर्ण कुटुंब दुःखी. त्यांचा एक चांगला शब्द मला आठवत नाही, परंतु म्हणूनच आपण त्यांच्या दाखवलेल्या मार्गाने पुढे जातोय आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये शिवसेना एक विचार पुढे चाललाय. त्याच्या मागे पुन्हा एकदा मी सांगतो, बाळासाहेब आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून सगळं जे काही सुरू आहे या पाठीमागे प्रेरणा, ऊर्जा, लोकांचे आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा वारकरी संप्रदायांचे आभार मानतो. जेव्हा मुख्यमंत्री असताना वारकऱ्यांच्या दिंडीला अगदी जे जे काही करता येईल पंढरपूरच्या वारीला वारकऱ्यांसाठी जे जे काही करता येईल ते केलंय, ते आता कायम पुढे सुरू राहणार आहे. आणि म्हणून या राज्यातला कष्टकरी, वारकरी, शेतकरी सगळेच लोक जे आहेत त्या सगळ्यांना काही ना काही योजनांच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळे जे काय सुरुवात आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतूनच झालेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. सगळ्यांना वारकरी संप्रदाय, भजन मंडळी यांचं स्वागत करतो. सर्व माझे दिघे साहेबांचे प्रेमी, शिवसेना प्रेमी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.